नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉड स्टारलाइट, बीस्ट फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुभाष टॉवर, खारेगाव, कळवा या ठिकाणी आपण आलेले आहोत. नंदा माणिक पाटील या बहिणींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. स्वागतासाठी संपूर्ण सोसायटी सज्ज आहे. आधी सोसायटीचं स्वागत स्वीकारूया आणि नंतर थेट जाऊन भेटूया पाटील कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. सासरचं निरंजन, माहेरची फुलवात आणि माणिकरावांचं नाव घेते, होम मिनिस्टरला करते सुरुवात. त्याच्यासाठी निरंजन कुठलं आणलं? सासरचं. फुलवार माहेरची. मग तेल कुठून आणलं? बरं द्या ओळख करून सगळ्यांनी. माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार. हा माझा मुलगा. बरं. हे माझे वडील. हा माझा बहिणीचा मुलगा. हा नमस्कार. माझ्या ननंदबाई आणि नमस्कार. माझी मुलगी. ह्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? चांगदेव. कुठे आलं? भुसावळ. तुमचं बालपण कुठलं? रिंगणगाव, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव. आता काय करता तुम्ही? मी सर पोलीसमध्ये. बापरे. तुम्ही असे बसलाय तर मला वाटलं अरे, टेन्शन दिलं मला याने. बहिणी सॉरी काय बोललो असेल तर. आणि तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. तुम्ही घरी. मग कसं काय, कुठे जमलं लग्न? ते बघायला आले होते मला. काय जळगावला कशाला गेला? नाही, जळगावला गेलो होतो सर. स्थळ आलं होतं की अशा ठिकाणी मुलगी आहे. तर मग आम्ही माझे नातेवाईक त्यांना घेऊन यांच्या गावाला गेलो होतो. यांचे वडील शेतात गेलेले होते. बर. आम्ही बघून मग वाट बघितली यांची, शेतात गेलेले होते. तर मग आम्ही म्हणलं, आम्ही बोललो की थांबा म्हणून, थोडा टाइम थांबूया. मी नंतर शेतातून आल्यानंतर मग आम्ही यांना भेटलो. त्यांनी सांगितलं मग आम्ही तुम्हाला कळवतो नंतर. तो हे शेतात होते तोपर्यंत तुम्ही कुठे होते? बांधावर? नाही, आम्ही दुसऱ्याच्या गावाला गेलो होतो, म्हणजे तिथेच बाजूला दुसरीकडे गावात गेले. अच्छा. मला काय वाटलं हे बांधावर बसून आहेत, कधी नाही, शेतातून बाहेर येतात. बरं, तुम्ही कुठे होता तेव्हा? मी शेतात गेलेले. तुम्ही पण शेतात गेले होते? वा. मग परत आले का तुम्ही? हो. हे शेतावरून घरी आल्यावर? शेतावरून आल्यानंतर मग आम्ही यांना भेटलो, म्हणजे सासरा यांना भेटलो, मामांना. ते असं असं आहे. नंतर मग आम्हाला ते बोलले सांगितलं, आम्हाला मुलगीच बघायची आहे, मुलगी बघूनच आम्ही जाऊ हे म्हणले. हे बोलले मग नुसतं शेत नाही बघायचंय, मुलगीच बघायची. मुलीला बघायची आहे. आम्ही मुलगी बघणार तेव्हाच जाणार. मग काय झालं? नंतर मग हे शेतातून आल्यानंतर मग आम्ही भेटलो. मग यांना, मामांना त्यांना सांगितलं की बाबा असं असतं आहे. तर ठीक आहे म्हणे, आम्ही सांगू तुम्हाला. मग त्याच्यानंतर विचार करून त्यांचे काय हो, काय बरोबर सांगतायत काय ते सांगतायत बरोबर नाही विचारत तुम्ही. कसं काय त्यांचं, म्हणजे काय काय हो? ते आले मला बघायला, त्यांनी मला बघितली. मग माझे वडील बोलले की आम्हाला काही लग्न करायचं नाहीये मुलीचं. शेती घेतली होती माझ्या वडिलांनी, आम्हाला काही लग्न नाही करायचं मुलीचं. तर मग हे बोलले आमच्या भाषेमध्ये गावच्या, तुम्ही इथं जा, तुम्ही देखितल्या, असे माझ्या वडिलांना बोलले. कसं म्हणजे तुम्ही येऊन जा. एक मिनिट. गावाकडची आमची भाषा असते. कशी कशी कशी? आमनाकडे एकदा जा देखील, आमनं बी आमच्या घरी काय काय आहे. मग तुम्ही नाही बोलले अहिराणी भाषेत? नाही, हे लोक तिकडे सर, माझ्या तुम्हाला वडिलांना. येते की नाही ती भाषा? नाही सर, नाही. त्या साईडला, भुसावळ असं साईडला आहे एवढं. ना वेगळी भाषा आहे. आणि पारोड्यापासून आहे ना, पारोडा एरंडोल पर्यंत आहे ना आयराणी बोलतात. हा. मग माझे वडील गेले, यांचं घर वगैरे व्यवस्थित बांधलेलं होतं. बघून आले? हो. माझ्या वडिलांना आवडलं. हा. माझे वडील बोलले ठीक आहे, शेती वगैरे पण आहे, मुलगा पण उंच पुरा आहे. बर. हा. मग माझे वडील होकार दिला माझ्या वडिलांनी. तुम्ही कधी होकार नाही, दिला? आमच्याकडे वडील करणार तेच. मग तुम्ही यांना बघितलं कधी? मग ते मला बघायला आले होते तेव्हाच ना. तेव्हा हा. तेव्हा तरी मग कशाला बघितलं? मग ते मला मी चहा दिलेली ना त्यांना, चहा वगैरे. चहा द्यायची नाही? मग बाबांनी सांगितलं ते. मग बाबा बोलले ये काय? बेटा बाहेर. ये बेटा बाहेर. हा. मग बेटा काही चहा घेऊन आले? हा.
आणि चहा बरोबर काय दिलं होतं काहीच नाही दिलं. बेटा एवढा लांब न आलेला बेटाला काय नाही मिळालं. आणि तुमच्याकडे कसं होतं, वडील सांगतील तेच? हा, मुलगा बघायला गेल्यानंतर मग ते आपण डिसिजन सांगितलं की तेच होणार की बुवा मला मुलगी पसंत आहे. एकदाच बघितली आणि पसंत केली की नाही, त्याच्या अगोदर एक ठिकाणी गेलो होतो दुसरीकडे. बरंच फिरलेले दिसतंय. नाही, मग तिथे काय पसंत नाही पडली मुलगी. नंतर मग यांच्याकडे गेलो. आणि मग होकार दिला. हो, आम्ही होकार दिलेला. हा. मग यांच्यानंतर आम्ही वाट बघत होतो. किती वर्ष झाली हो लग्नाला? 19 वर्ष झाली. 19. लग्न कुठे झालं? यांच्याकडे झालं. गावाला. पण तेव्हा माहिती होतं हे पोलीसमध्ये? नाही, तेव्हा नव्हते. हे तेव्हा नव्हते. शेताला पाणी भरायचे, गुरं चारायला जायची. हा, पण ते शिकलेले होते. वडिलांना असं सांगितलं की मुलगा शिकलेला आहे, घरची व माणुसकी सगळी व्यवस्थित आहे, तुम्ही काही विचार करू नका, तुम्ही बिनधास्त मुलगी देऊन टाका. काय हो, काय झालं मग? नाही, खरं आहे ते. आणि त्याच्यानंतर मग मी लग्न झाल्यानंतर मग 4 महिन्यांनी नंतर भरती झालो पोलीसमध्ये. मग नोकरीला कुठे गेले तुम्ही? ट्रेनिंगला? ट्रेनिंगला नॉनव्हेजला, दोन नॉनव्हेजला. किती वर्षासाठी गेले होते? 1 वर्षासाठी 9 महिन्याची ट्रेनिंग असते आणि ना. मग तुम्ही वाट नाही बघायचे कधी येणार म्हणून धनी? नाही, आणि 1-2 वेळेस ते आले तर मी नव्हती. मजा यायची. ते काय पत्र व्यवहार चालायचं त्या टायमाला. 97ची गोष्ट आहे. तुम्ही पत्र लिहायचे? म्हणजे त्या टायमाला पत्र एरायला पाठवायचे. तेव्हा पत्र 10-15 पैशाला पत्र भेटायचं त्या टायमाला. हा, पण तुम्ही उत्तर पाठवायचे त्याला? हा, पत्र वगैरे पाठवायची. काय लिहायचे? काय नाही, असंच लिहायची. मला हे घ्यायचंय, मला द्या 500 रुपये पाठवून. 500 रुपये पाठवा. माझा धीर असायचा मला सपोर्ट करायला त्यावेळेस. मग किती 500 रुपये मागायचे? काहीतरी मागितले होते एकदा. धीर म्हणे टाका वहिनी, मला पण पाहिजे, तुम्हाला पण घेऊया. पत्र तर पाठवलं, पत्र यांना मिळालं, यांनी पैसे पण पाठवले, पण ते पडले सासू सासऱ्यांनाच. रागावतात का वहिनी कधी? नाही, एवढं तेवढं असतं पण तेवढं नसतं. एवढं तेवढं असतं पण तेवढं नसतं म्हणजे काय असतं? कधी थोडक्यात घरी कधीतरी चिडचिडपणा होतोच कधीतरी. आता आमच्यासारखं ड्युटीवर पट फिरायला वगैरे नेतात का हो? हा, नेतात. कुठे? इथे समोर बागेत? नाही, इथे नाही. मग नेतात कुठे, केरला साईडला वगैरे. अरे वा, हा. काय सांगाल त्यांच्या 19 वर्षाच्या सहवासाबद्दल? असं वाटतं माझ्या वडिलांनी दिलं तर खूप चांगलं झालं. तुम्ही पण एकदम समाधानी? हो सर, एकदम छान व्यवस्थित. एकदम मजेत. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. पण आता एका खेळासाठी तुम्हाला एक आव्हान आहे. घरात 4 वस्तू लपवून ठेवलेल्या आहेत, धावत जायच्या, घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची. बघूया काय होणार या खेळात. पहिला शब्द आहे बॅडमिंटन. 1 मिनिटाचा 4 वाक्य. 10 सेकंद झाली. शिवणयंत्र. मशीन 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 30 सेकंद झाली. 30 सेकंद राहिली आहेत. हाती मेरे साथी, हाती मेरे साथी. हाती. बाजूला द्यायचं नाही हो. कोणी दिलं ते? नाही घेतलं. आई वाचलं गे. कांदाने भाकर खाऊ द्या किंवा मला बी येते ना खाऊ द्या. कांदाने भाकर. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं, अभिनंदन. कधी तुम्हाला मिळाला कुंकवाचा करंडा, अभिनंदन. तुम्हाला मिळाली चांदीची तुळस, अभिनंदन. आणि काही क्षण असताना वहिनी पोहोचल्या, त्यामुळे मिळाली चांदीची अन्नपूर्णा, अभिनंदन. वहिनींना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ही भेटवस्तू. तुमच्याबद्दल तक्रार करतील असं वाटतं का हो या सगळ्या मैत्रिणी तुमच्या? नाही, नाही. तुमच्याबद्दल मागून वाईट बोलतात हे माहितीये तुम्हाला? नाही माहिती. नाही. नाही माहिती. पण बोलत असतील का? नसतील बोलत. एवढा विश्वास आहे? हो हो. हो, हे भरलंय बघा इकडे. मी आहे तशी चांगली. हे तुम्ही चांगले आहात पण त्यांनी आरोप केले नसतील केले. नसते. थांबा बघूया, एक एक बघत जातो. तुम्हाला राग लगेच येतो. हो, तुम्ही मुलांवर खूप चिडता, रागावता. कधी कधी. आरोप आहे शेजाऱ्यांचा. नाही, मुलांवर रागवतात? नाही तर रागवत. मुलांचं काय म्हणणं आहे? हो, हा बघा. अरे हे बरं आहे, वाटून घेतलंय वाटतं, ह्याच्यावर रागवतात.
पुढचं बघूया, थांबा. कामात खूप घाईघाई करता तुम्ही. बरोबर आहे, हा, बरोबर आहे. मग अशी कांदा का भाकर कळत नव्हतं तिकडे. खूप बडबड करता. हो सकाळी खूप गोंधळ घालता तुम्ही. हो हो. सकाळी गोंधळ ते मुलं उठत नाहीत ना, मग सकाळची स्कूल असते, मुलं उठत नाहीत. हा तिथे सगळं तुमच्यामुळे होतं, कळलं का? बरं राहू द्या. मला सांगा, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, कुणाला वाटत असेल का माझा राग येतो तर ते मान्य करते मी. आता याच्या पुढे अशी चुकी होणार नाही. हा, कळलं पण मला तुम्हाला? राग येतो, पण ते कारण असतं तेव्हाच मला राग येतो. मला असा राग नाही येत. तुम्हाला विचारतो, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे हो? तसं तर स्वभावामध्ये काही फरक नाही, सगळे व्यवस्थित आहे, चांगले आहे. पण तरी काय एवढं हे तर नाही, पहिल्यापासून आहे तसं जे काय स्वभावामध्ये बदल तुम्ही करायचे कोर्टात ना साक्ष द्यायला आल्यासारखे बोलू नका. नाही सर. नेहमी टाइमवर डबा मिळतो, टाइमवर जायला भेटतं आपल्याला जे टाइमची वस्तू पाहिजे ते टाइमवर मिळतं, मग आपल्याला काय तेवढं पण पाहिजे. तरी वहिनींनी काय बदल केला नाही पाहिजे ना. तसं काय व्यवस्थित आहे, सगळं काय प्रॉब्लेम. बरं, हे सगळे आरोप जे केले सगळ्यांनी, ते मान्य आहेत तुम्हाला? काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात की रागवायला नाही पाहिजे काही गोष्टींमध्ये. बरं, वहिनी स्वतःमध्ये बदल करणार? करणार. चला, आजपासून वहिनीने ठरवलेलं आहे स्वतःमध्ये थोडासा बदल करणार. थोडं सुद्धा जे काही लोकांना वाईट वाटतंय ना, ते सुद्धा मी काढून टाकणार. हा, बरं, आता एक चित्र काढायचं. पहिलं आव्हान कोण स्वीकारणार? तुम्ही. चला या. चित्र हे बघा. काय कुठलं काढताय? काय गावातलं काढताय? शेत आणि बांध काढा. तुम्ही सांगा काय? थर्मामीटर. अरे वा, 2 जवळ आलेत. जरा अजून कोण? इंजेक्शन. अजून जवळ आलेत. थांबा. हा, अजून जवळ आलेत. थांबा. 4 शेवटचं. शहनाई. थांबा, वेळ संपली. काय मस्त चित्र काढलंय तुम्ही, माहितीये का? आता काय काढलंय सांगा हो तुम्ही. गवार. गवार. गवारची भाजी असते ना, ती काढली. कळलं का बासरी? पुढचं चित्र कोण? तुम्ही या इकडे, बघतोच तुम्हाला. थांबा. 2 पैकी कुठलं काढणार सांगा. कुठलं घेता? हे. आपण दोघेचा कोणाला दाखवायचं नाही. हा, चेरी. एक. अजून तुमचं काय म्हणणं आहे? द्राक्ष. कोण बोललं? तुम्ही. 2. मुलांना विचारतो. थांबा. काय हो? थांबा. ओळखला नाही? लहानपणीचा गाडा. कोणी ओळखला? कोणी ओळखला? हात वरती करा. चुकलंय तुमचं. कोणी तर सांगा. आसारीची गाडी. हा, आसारीची गाडी. सुंदर काढलंय तुम्ही. तुमच्या एवढं उत्तम चित्र कोणी काढलेलं नाही. द्या इकडे. सांगा काय काढलंय? नाही. काय काढलंय? टाळ. नसतो का तो? म्हणजे तुमचं असं म्हणणं होतं का की समजा हे असं करा, ते असं करा, इकडे असं करा, हा, परत असं करा आणि याला असं करा, असं म्हणणं होतं तुमचं? पण छान टाळं काढलं होतं. मी आतापर्यंत तुम्हाला सांगू, असे टाळ कुठेही बघितलेलं नाही. तुम्ही इकडे आता. चला, 2 बक्षिसं गेली. आता कोण तिसरं आव्हान? तुम्ही किती? परत गवार. जमणार हो, एवढं छान काढताय. अजून काय? थांबा. जवळ आले. थांबा. बोलू नका. कित्ता
व्हेरी गुड. काय आहे हे? असा अडकित्ता कुठं असतो? तुम्ही तरी ओळखला होता? नाही. आता तुमची अवस्थित अडकित्त्यात सापडल्यासारखी झाली आहे. घ्या अभिनंदन. थँक्यू. हो. शाळेत जाणाऱ्या मुलांनो, अडकित्ता असा नसतो हा. आता मैत्रिणी आहेत त्यांनी ओळखलं. ते समोर गोल काढलं ना त्याच्यामुळे करेक्ट वाटतंय ते. तुमच्या घरी जर असा अडकित्ता असेल. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयामध्ये. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी तुमच्यासाठी. अभिनंदन. जावई कसं आहे सांगाव? जवाई स्वभाव विवाह चांगले आहे. हा, त्याच्या स्वभावाच्या आपण मुलगी त्यांना दिली. म्हणजे तुम्ही समाधानी आहात ना? हा समाधान आहे. ओके, द्या त्यांच्याकडे, आईकडे द्या. चांगली आहे जवाई आमचे. जवळ चांगले. देव माणूस समजतो आम्ही. तुम्ही सांगा, आपण कोण? बहीण. बहीण का? वहिनींबद्दल सांगा तुमच्या. नाही वहिनी ठीक आहे. होय ना? पण भांडते कधी कधी. तुमच्याशी हो. बरं झालं तुमची चिठ्ठी नाही घेतली. भावाला पाठवत नाही भाऊबीजला. काय सांगता? हो. का हो पाठवत नाही वहिनी? त्यांना बंदोबस्त असतो दिवाळी भाऊबीज. पोलीस म्हटल्यावर त्यांना सण असला का त्यांना ड्युटी असते, मग ते कशी जाणार? ते घरीच नसतात. दिवाळी भाऊबीज दसरा काहीच बहीण नसतं. म्हणते भावाला पाठवत नाही म्हणून. भाऊ कसं जाणार? पोलीस भरती जर झालाय आपला भाऊ तर. काय हो, जरा जा ना. तुमच्यामुळे हे काय होतंय बघा दोघांचं. नाही जातो मी, पण टाइम नाही मिळत. कधी कधी बंदोबस्त मध्ये सर भाऊबीज हा महत्वाचा दिवस नाही, नाही का? बरोबर आहे. पण सर बंदोबस्त अगोदर एक दिवस अगोदरच बंदोबस्त लावलेला असतो. बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टी जाता येत जाता नाही येत बंदोबस्त. नाही. पण खरंच आहे, पोलीस दल नेहमी आपण छान सगळे सण करता येतात आपल्याला, ते या सगळ्यांमुळे. काळजी करू नका माऊली, येतील. वहिनीवर नका राग काढू. तुमच्या भावाचाच प्रॉब्लेम आहे. उगाच आपलं वहिनीवर ढकलून मोकळे झाले. पण तिने सांगितलं तर येईल ना तो एखाद्या दिवशी तरी. काय हो सांगा हो. सांगेन. कधी सांगणार? आता तुम्ही गेलो. हा? आता सांगेन. माझ्या समोरच सांगा. सांगा. आता येतील तुमच्याकडे. नाही नाही, त्यांना सांगा. जाओ म्हणून. जाऊ. हा, काय धमकी दिली आणि भांडतात तुमच्याशी त्या? नाही हो, नाही कधी नाही ना, गमतीत बोलला. गमतीत बोललो. बरं झालं. घाम फुटला होता तिकडे, माहितीये का? बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा कोणाची मागणार? क्षमा मी आता सगळ्यांचीच मांडणार. का? त्यांनी असे आरोप केलेत, मी काही चुकली असेल ती तर. क्षमा मागण्यापेक्षा त्यांचे सत्कार करा उद्या तुम्ही सगळे. आणि धन्यवाद. धन्यवाद. आज माझे आई वडील ननंदबाई आहेत. सासू सासरे कुठे असतात? नाही, सासूला फोन केला, पण पेरणी चालू आहे ना आमच्या गावाला गावाला. शेतीचे काम त्याच्यामुळे मग ते बोलले का मी नाही येऊ शकत, नंतर येऊ पेरणी झाल्यावर. हो. पण तुम्हाला मी सांगू शकत नाही ना, तुम्ही पेरणी झाल्यावर या असं. आम्ही त्यांनी सांगितलं असतं आम्ही कापणीला आलो असतो ना. तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही क्षमा कोणाची मागणार? सगळे क्षमा सगळ्यांचा आभारी त्यांच्या सगळ्यांचा. असं कुठलं ठिकाण आहे की जे एकदा तरी वहिनींना नेऊन दाखवायचंय तुम्हाला? फिरायला तर सर आम्ही जेव्हा सुट्टी भेटली तर मुलांना पण सुट्टी मिळत नाही, तर फिरायला मिळत नाही. कारण मुलांची शाळा चालू झाली की मग आम्हाला जर कधी त्या टायमाला सुट्टी आम्हाला अधिकारी देतात, त्या टायमाला ऍडजस्ट होत नाही. शाळा चालू झाली की मग आम्हाला ती सुट्टी घेऊन काहीच फायदा होत नाही. ती सुट्टी अशीच पडून असते. दिवाळीच्या टायमाला पण ज्या टायमाला आपल्याला पाहिजे त्या टायमाला मिळत नाही. आज त्यांच्याकडनं मागायचं असेल तर काय मागाल तुम्ही? हाय त्यात समाधानी आहे मी. आहे त्यात समाधानी आहे? हो. बघितलं? फक्त एकदा विमानाचा प्रवास केला पाहिजे बस, बाकी काय नाही. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम आहे की ही इच्छा सुद्धा कधी ना कधी लवकरच पूर्ण होईलच. तेव्हा ही इच्छा पूर्ण होण्यासाठी दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.